नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी टेक फर्स्ट इयर इंजिनिअरिंग कॉलेज कॅपराऊंड भरायच्या आधी कट ऑफ लिस्ट कशी तपासावी ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वप्रथम आमच्या शिवगणेश ऑनलाईन सपोर्ट मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्यानंतर लाईक, कमेंट आणि या व्हिडिओला भरपूर प्रमाणात शेअर करा। सर्वप्रथम आपण महासीईटी या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर कॅपराऊंड 2025-26 या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण अंडर ग्रॅज्युएटमध्ये या पेजवरती अंडर ग्रॅज्युएटमध्ये बी टेक या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। बी टेक या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इंजिनिअरिंगची वेबसाईट आपल्या समोर ओपन होईल। इंजिनिअरिंगची ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर 2024-25 म्हणजे मागील वर्षीचा जो कट ऑफ आपण बघणार आहोत। तर MH म्हणजे महाराष्ट्र कोट्यासाठी आपण कॅपराऊंड फर्स्टचा कट ऑफ चेक करणार आहोत। फाईलला व्ह्यू करायचा आहे आणि फाईल ओपन झाल्यानंतर तिला डाउनलोड करायची आहे। ही फाईल डाउनलोड झालेली आहे, हिला सेव्ह करायची आहे। सेव्ह करून घेतल्यानंतर आता आपण समजून घेऊ कट ऑफ लिस्ट कशी समजून घ्यायची। हे जे कॉलेजला हा कॉलेजचा कोड आहे, चॉईस कोड, एक ब्रँच आहे। हे ब्रँच या कॉलेजचा स्टेटस आहे गव्हर्नमेंट ऑटोनॉमस, होम युनिव्हर्सिटी आहे, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट। तर प्रत्येक कॅटेगरी वाईज आपण समजून घेऊया। हे बघा, आता झूम करून दाखवतो तुम्हाला। हे बघा, आता या कॉलेजला या ब्रँचला ओपनचा 97.39 कट ऑफ लागलेला आहे, CETचा पर्सेंटाईल। नंतर SC कॅटेगरीचा 94.17, ST कॅटेगरीचा 80.58, VJ कॅटेगरीचा 94.33, NT कॅटेगरीचा 94.44। त्याच्यानंतर OBC कॅटेगरीचा 97.04, SCBC कॅटेगरी 94.69, ओपन कॅटेगरी लेडीज 96.90, SC कॅटेगरी लेडीज 94.83, ST कॅटेगरी लेडीज 84.24। तसेच NT1, NT3 या कॅटेगरीचे पण आपण चेक करू शकतो। हे बघा, या प्रत्येक कॉलेजच्या या PDF फाईलमध्ये प्रत्येक कॉलेजच्या ज्या पेज राहते हे या पेजमध्ये आपण या प्रकारे चेक करू शकतो। जर काही तुम्हाला की समजल्या नाही तर हे शॉर्टकट की दिलेले आहे। त्याच्यामध्ये होम युनिव्हर्सिटीजला H म्हणता, Oला अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणता, Sला स्टेट लेवल म्हणता। ठीक आहे, जर काही नाही समजलं तर या व्हिडिओला मला खाली कमेंट करा, कमेंटला तुम्हाला आन्सर दिले जाईल। ठीक आहे, व्हिडिओला सबस्क्राईब करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि काही नाही समजलं तर कमेंट करा।